कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा विठ्ठल विठ्ठल परम पुरुष शौर्ये पांडुरंग मुरारी कमल नयन हासं गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडलीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथमनमन पाण्डुरङ्गकरो प्रथमनमन कलावज्ञजीयोधरार्थावतारं कलङ्कङ्कतेजोदिकामोधिवत्रं कलानीश्वादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदा
वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्ती भगवान हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा रामकृष्ण हरी रुसल्या का काय सगळे बोला ना रामकृष्ण हरी मोठ्याने बोला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बघा बरं आवाज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप आणि अज्ञानी जड जीवाचा उद्धार करण्याचं साधन आणि सामर्थ्य ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं असे महान संत वैराग्य मूर्ती देहू निवासी जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबार श्री संत तुकाराम महाराज
यांचा 4 चरणांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय संत महात्म्य प्रतिपादन करतात. निश्चितच संतांना उपमा देऊन आपल्या जीवनामध्ये संत किती महत्वपूर्ण आहेत आणि संतांच्या जीवनाचं प्रयोजन काय आहे, संत कशा प्रकारे इथपर्यंत कार्य करतात आणि खऱ्या अर्थानं संतांमधले गुण काय आहेत, असे विशेषतः महत्व संतांचं प्रतिपादन या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय करत आहेत. सुंदर अशा आयोजनामध्ये नियोजनामध्ये उपस्थित सर्व श्रोते मायबाप, गोड अशा पद्धतीनं सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे या ठिकाणी हरिभक्ती परायण काशीनाथ बुवा वारकरी हरिभक्ती परायण कैलासवासी निवृत्ती महाराज देशमुख तसेच कैलासवासी हरिभक्ती परायण रावसाहेब काटे यांच्या प्रेरणेने तसेच या ठिकाणी श्रीरामनवमी व शंभू महादेवाची यात्रा हनुमान जयंती असा हा त्रिवेणी संगम घडवून इथपर्यंत श्री क्षेत्र शंभूखेड आपल्या या पवित्र नगरीमध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गोड अशा पद्धतीनं सुरू आहे. आणि या ठिकाणी आज माझ्यासारख्या पामराची इथपर्यंत सेवा घडावी अट्टहास आग्रह सर्वांचाच. खऱ्या अर्थानं उपस्थित सर्व श्रोते मायबाप, ग्रामस्थ, सप्ताह कमिटी, आयोजक, नियोजक आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमचे हरिदास दादा या ठिकाणी दादा असतील, दादांचंही मनापासून धन्यवाद. सर्वांच्याच सहकार्यानं सर्वांच्या आग्रहास्त इथपर्यंत येण्याचा योग अगदी 7-8 महिन्यांपूर्वी इथपर्यंत सेवा घेण्यात आली होती आणि तिथपासून सातत्यानं संपर्कामध्ये राहून खऱ्या अर्थानं वेळेमध्ये तुम्ही इथपर्यंत पोहोचा आणि निश्चितच इथपर्यंत त्यांचं सातत्यानं संपर्क आम्हाला लाभला. फार मनापासून या ठिकाणी धन्यवाद. गोड अशा सप्ताहाचं हे 36वे वर्ष आहे, बरोबर ना? हे असं तरी कारण आहे का? असं तरी कारण हो म्हणा. एवढे काही कन्फ्युज झाली, काही टेन्शन आलं का? काही नाही, काही टेन्शन नाही ना? हा, पाठीमागे आवाज येतोय का माझा? बोलत चला तुम्ही आपले. हा, त्यामुळे फार सुंदर असं नियोजन आहे. 36वे वर्ष आहे. खरी अर्थाने हे तिसरी तपपूर्ती, हा तिसरा तप सोहळा या ठिकाणी आपल्या गावामध्ये सप्ताहाचा साजरा होत आहे. आजी फार मोठं भाग्य आणि फार मोठं पुण्यकर्म काहीतरी आपल्या पाठीशी असलं पाहिजे. भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये एवढ्या सहजतेनं जर येत असेल तर समजून जा आपलं प्रारब्ध अनुकूल आहे. कारण एवढ्या सहजतेनं जीवनामध्ये भक्ती आणि परमार्थ घडण्यासाठी प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. खरी अर्थानं प्रारब्ध जर प्रतिकूल असेल तर बळचानं कराय गेला तरी परमार्थ घडत नाही. ते कीर्तनात येतं पण निम्या कीर्तनातून माघारी जातं, डुकल्या खातं पण परमार्थ पूर्णत्वाला नाही नेऊ शकत. सांगण्याचं तात्पर्य आपल्या भक्ती करता प्रारब्ध अनुकूल आहे. भगवंताची, हनुमंतरायांची, भगवान शंकरांची आपल्यावरती फार मोठी कृपा आहे. बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. आणि अशा या सुंदर अशा नियोजनात आपण सर्वजण उपस्थित असताना व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्ती परायण सुंदर अशी स्वरांची साथ ज्यांची प्राप्त आहे, व्यासपीठ चालक आदरणीय मारुती महाराज मदने, मनापासून धन्यवाद. गोड अशी सर्वांची साथ. खरी अर्थानं मृदुंगाचार्य, गायनाचार्य, ही सर्व वारकरी विद्यार्थी विद्यार्थिनी एवढ्या गोड अशा प्रकारे इथपर्यंत उपस्थित आहेत. या ठिकाणी आमचे ऋषिकेश दादा आणि विष्णू दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. काय सुंदर अशी मृदुंगाची साथ या ठिकाणी प्राप्त होत आहे. त्याचबरोबर आमचे अविनाश महाराज आणि आदरणीय महेश महाराज आणि आदरणीय मदने महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी सुरांची साथ प्राप्त होतीये. आल्यानंतरच चर्चा झाली, म्हणले एवढे चांगले चांगले कलाकार एवढ्या चांगल्या पर्वामध्ये आपल्याला भेटलेच कसे? पण हे सुद्धा आपलं फार मोठं पुण्यच असलं पाहिजे. महाराष्ट्रातील ख्यातनाम असणारे हे सर्व गुणीजन कलावर्ग आहेत आणि या ठिकाणी एकत्रित येणं म्हणजे कुठे ना कुठेतरी फार मोठी भगवंताची कृपाच असली पाहिजे. नाशिक जिल्ह्यातून सिन्नर तालुक्यातून आमचे किरण महाराज सानप इथपर्यंत
खऱ्या अर्थानं एवढा मोठा परमार्थ सांभाळण्याकरिता इथपर्यंत यावेत हे आपलं पुण्य. एकदा जोरदार टाळी वाजवा किरण महाराजांसाठी. त्यांच्या गावात आम्ही भरपूरदा कीर्तनाची सेवा म्हणजे तिथपर्यंत जाण्याचा योग आलेला आहे. आणि सातत्यानं तिथे गेल्यानंतर नाशिक जिल्ह्यात कुठेही आमचं कीर्तन असू द्यात, सानपदादांची साथ असतेच असते. त्यामुळे खरंच आनंद वाटला इथपर्यंत. खरं तर हा काही आपला तुमचा आमचा वेगळा भाग नाही. भोर तालुका किंवा आपला तालुका काही लांबचा नाही. आपला जिल्हा पुणे जिल्हा सातारा जिल्हा काही लांबचा नाही, जवळजवळचे जिल्हे म्हणून थोडा आपला भाग वाटतो. आणि महाराजांना म्हटलं तुम्ही आमच्याच भागात आला, काही टेन्शन घेऊ नका, काही घाबरू नका. आणि खऱ्या अर्थाने इथपर्यंत सगळ्यांचं प्रेमही त्यांना प्राप्त आहे. चोपदार बाबांचंही दोन्ही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आणि त्याचबरोबर ओम साई बरोबर ना क्रिएशन इथपर्यंत या सर्व कार्यक्रमाचं चित्रीकरण या ठिकाणी होत आहे. दादा तुमचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल सुंदर अशी अन्नदानाची सेवा सुद्धा आपल्या गावामध्ये या ठिकाणी होत आहे. किती सुंदर अशी भोजनाची पंगत या ठिकाणी दिलीत. खरंच अन्नदात्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव असं का म्हटलं जातं? किंबहुना कीर्तनामध्ये अन्नदात्यांचा आभार का मानावेत? सौजन्यदात्यांचं सप्ताहामध्ये दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये ज्यांचा खऱ्या अर्थानं मुलाचा असा वाटा प्राप्त होतो त्यांचे आभार मानावेच मानावेत. अभिमान म्हणून नाही बरं का बाबा. तर अनेक लोकांजवळ समाजात पद आणि पैसा आहे, पण प्रत्येकाचा पैसा आणि प्रत्येकाचं पद अशा धार्मिक कार्याला लागत नाही. पण आजी ज्या अर्थी आपलं पद आणि पैसा अशा धार्मिक कार्याला लागत असेल, समजून जा कुठेतरी आपली भगवंताची आपल्यावरती कृपा आहे. निश्चित या माध्यमातून आपण कळून घेऊ शकतो. या ठिकाणी मनापासून सर्वांचं धन्यवाद. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून संत महात्म्य प्रतिपादन करतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिबानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जान जड जीवा. खरं तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत महात्म्य सांगणं ही सध्याच्या काळाची फार मोठी गरज आहे. कारण आपल्याला सहजासहज संत कळत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय संतांचं महत्व प्रतिपादन करतात. याच्यात थोडासा आपल्याला निश्चितच भाव लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण संत महात्म्य, कारण संत कोण आहेत? तुमच्या आमच्या सारखे सामान्यतेने जीवन जगणारे सामान्य माणूस नाही बर का. संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. स्वर समुद्र नदी नोहे गंगा पाषाण म्हणून ये लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारिखे. 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 समुद्र नदी नवे गंगा. समुद्र नदी नवे गंगा. समुद्र नदी नवे गंगा. पाषाण म्हणून ये लिंगा. पाषाण म्हणून ये लिंगा. पाषाण म्हणून ये लिंगा. पाषाण म्हणून ये लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारिखे. संत नवती जगा मानसाच्या सारिखे. संत नवती जगा मानसाच्या सारिखे. तुमच्या आमच्या सारखं सामान्यतेचं जीवन संतांचं नव्हतं बरं का. जरी आपल्याला वाटत असलं की हे सामान्य असतील, परंतु खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या उद्धाराकरिता संत अवतीर्ण झालेले आहेत. लक्षात ठेवा. तुमचा आमचा उद्धार करणं हे संतांचं जीवनाचं काम आहे. लक्ष देऊ नाही का आजी? आपल्याला एवढा चांगला परमार्थ कळाला
किंबहुना आपल्यापर्यंत प्राप्त झाला, याच्या पाठीमागचं कारण काय? याच्या पाठीमागचं कारण म्हणजे संत आहेत. कारण संतांनी जर आपल्याला इथपर्यंत हा परमार्थाचा भक्तीचा मार्ग दाखवला नसता, किंबहुना या मनुष्य जन्मात आपल्याला कोणत्या साधनानं साध्य प्राप्त करता येईल याचं ज्ञान जर त्यांनी दिलं नसतं, तर आता आपण या धर्म मंडपाखाली बसलेलो असतो की नसतो? नसतो बसलो. का? संतांनीच अवघडातला परमार्थ सोप्यात करून या सर्वसामान्य जीवाचा उद्धार केलेला आहे. लक्ष देऊ नये का? सर्वसामान्य जीवाचा उद्धार कशा मार्गानं? सोप्पेवर माभा. थोडासा फ्री आवाज केला तरी चालेल. सोप्पेवर आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा, समाधीचे सुख सांडाव वाळोनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर बाकीचं काही कर्तृत्व आपल्याला बाकीचं जमेल नाही जमेल, बाकीचं काही इतर परमार्थ आपल्याला घडेल किंवा नाही घडेल, पण जन्माला आल्यानंतर तिघांचे आपल्यावरती उपकार आहेत. त्या उपकाराची जाणीव मात्र प्रत्येकाला असली पाहिजे. तिघांचे. वाजू वाटल्या तर मोकळ्या मानानं वाजवत चला. आणि मुळात माझ्या कौतुकासाठी कुणी सुद्धा टाळी वाजवू नका. ठीक आहे नका. आता नका म्हणताय म्हणल्यावर काय, पण किमान स्वतःच्या उद्धाराची टाळी कुणी चुकू नका. लक्ष देऊ नये का? 3 जणांचे आपल्यावरती उपकार आहेत. आजी, पहिला उपकार आहे भगवंताचा. भगवंताचा आपल्यावरती उपकार आहे. बाकीच्याचे काही कळेल ना कळेल, पण आपल्याला यांच्या उपकाराचे खऱ्या अर्थानं ऋण निश्चितच फेडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्याला या तिघांचे उपकार कळाले पाहिजेत आणि त्याच्याविषयी आपण कृतज्ञ राहिलो पाहिजे. पहिला उपकार आहे भगवंताचा. का भगवंताचा उपकार आहे बाबा? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, गायीन गुणतयाचे, जने हा जीव दिला दान, जने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, देहदान दिलेला आहे आणि संतांनी कृपादान केले. संती निकल्पा अंती सरेना. तुम्हाला आम्हाला अवघडातला परमार्थ
अगदी सहजतेनं सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीनं समजेल उमजेल अशा प्रकारे इथपर्यंत मांडला आणि या खऱ्या अर्थानं जड जीवाचा उद्धार त्या संतांनी साधला. खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळी संत महात्म्य प्रतिपादन करतात त्यावेळी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये व्यक्त करत असताना आई, बाप आणि कृपावंत या तीन उपमा संतांच्या प्रति जगद्गुरु तुकोबाराय लावतायत. माझे शब्द लक्ष देऊ नाही का? जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तीन पद्धतीच्या उपमा संतांविषयी लावतात. आता तसं जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी आई बाप ही एकच उपमा आपण धरू शकतो, पण त्याची जर फोड करून जर आपल्याला थोडासा बारीक विचार करायला गेला तर लक्षात येईल की उपमा देण्यासाठी त्याचं काय गुण, आई वडिलांमधले कोणता गुण जगद्गुरु तुकोबारायांनी संतांप्रती घेतलेला असेल. लक्ष देऊ नाही का? आपण एखाद्याला कोणत्याही एखाद्या व्यक्तीला त्याचं शौर्य पाहिलं, एखाद्याचं चांगला पराक्रम पाहिला, एखाद्याचं चांगलं काम पाहिलं, एखाद्याचं चांगलं धाडस पाहिलं, सहज आपण एखाद्याला उपमाही देत असतो. पण उपमा देत असताना ज्याची उपमा देतोय त्यातला एखादा गुण आपण त्यासाठी लावत असतो. जसं की एखाद्याचं शौर्य पाहिलं तर आपण सहज म्हणतो, अरे काय सिंहासारखी ताकद याच्यामध्ये, किंवा काय सिंहाचं रूप. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पुत्रास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना छावा म्हटलं जातं. छावा त्याचं कारणही तेच आहे. मग छावा म्हणण्याचं कारण, एखाद्याला सिंह ही उपमा देण्याचं कारण, किंबहुना वाघ म्हणण्याचं कारण म्हणजे पूर्णतः तो वाघच आहे असं नाही लक्षात घ्यायचं, तर वाघामधली शौर्यता, सिंहामधली शौर्यता हा तो गुण त्यातला घेऊन आपल्याला तिथपर्यंत उपमा द्यावी लागते. मग जगद्गुरु तुकोबारायांनी माता पिता कृपावंत म्हणण्याचं कारण काय? कोणता गुण आई वडिलांमधला घेतला असावा? तर लक्ष देऊ नाही का? आई मधला हित जाणण्याचा गुण संतांप्रती जगद्गुरु तुकोबारायांनी घेतलेला आहे. कारण तुमचं आमचं हित जगाला कळतं का? आजी, आपल्या पोराचं चांगलं व्हावं का वाईट व्हावं? झोपल्या का काय? चांगलं व्हावं. कोणत्या आईला वाटतं आपल्या लेकराचं वाईट व्हावं? बोला इथे. कोणत्या आईला वाटतं माझ्या लेकराचं वाईट व्हावं? लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. कोणत्या आईला वाटतं माझ्या लेकराचं वाईट व्हावं? इकडे लक्ष देऊ नाही का? प्रत्येक आईला वाटतं माझ्या लेकराचं. बरं, एक मुलगा असला, दोन मुलं असली, तीन मुलं असली किंवा पाच मुलं असली, पाच मुलं असतील तर आई तिघांबद्दल एक विचार करते आणि बाकीच्या उर्वरित दोघांबद्दल एक विचार करते. असं आहे का? तिला पाच मुलं असली काय, तीन मुलं असली काय किंवा एक मुलगा असला काय, जसा भाव तिचा एका मुलाविषयी, जशी काळजी तिची एका मुलाविषयी आहे, तशीच काळजी पाचही असते की नसते? सांगा बरं. मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. तिला भिन्नता हा भाव कळतो का? पोरांमध्ये भिन्नता आणते का? नाही नाही बरं का. आणि जर भिन्नता आणत असेल तर ती आई कसली सांगा ना? निश्चितच ती ज्या पद्धतीनं आपल्या एक मुलगा असो, दोन मुलं असो किंवा पाच मुलं असो, ती जशी त्या पाचही मुलांवरती समान प्रेमभाव आणि समान त्यांचा हिताचा विचार करण्याकरिता ती उभी असते ना, तसे संत या जगाप्रती उभे आहेत. संत हे त्याच भावनेनं इथे अद्वैतसा भाव अजिबात अंतकरणात नाही. संतांच्या अद्वैतसा भाव अंतकरणात धारण करून हे विश्वाची माझे घर, आपण सर्व त्यांची लेकरं आहोत. संत आपले आईबाप का नसावेत? याच स्वरूपानं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आईच्या अंतकरणामध्ये असलेला हिताचा गुण आणि वडिलांच्या अंतकरणामध्ये असलेला कर्तृत्वाचा गुण जगद्गुरु तुकोबारायांनी घ्यावा आणि खऱ्या अर्थानं
हे दोघेही आपल्यावरती अंतःकरणानं प्रेम करतात. असं नाही की फक्त आई म्हटलं म्हणून आईचंच प्रेम आहे, बाप म्हटलं म्हणून बापाचंच प्रेम आहे. बेडे प्रसंगी दोघांचेही गुण आपल्या लक्षात येतात. आई आईच्या जागेवर आणि वडील वडिलांच्या जागेवर तितकेच महत्वपूर्ण असतात. इकडे लक्ष द्या, आपापसामध्ये गडबड करू नका महिला मंडळ. इकडे लक्ष द्या. आईमध्ये सुद्धा वडिलांच्या अंतःकरणातलं कर्तृत्व असतं आणि बापामध्ये सुद्धा आईच्या अंतःकरणातलं मातृत्व असतं. बऱ्याचशी लोक म्हणतात की ताई बाप हा पुरुष आहे, मग पुरुषांमध्ये आईचं मातृत्व कसं येईल? महाराज, पुरुषांमध्ये जर मातृत्व नसतं तर योग्यांची माऊली ज्ञानेश्वर महाराज या जगाची आई झाली नसती. लक्षात ठेवा. वेद शास्त्र देती ग्वाही आणि म्हणती ज्ञानाबाई आई. वेदानं आई ही म्हणावं आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी ज्ञानोबाराय समाधिस्थ होत आहेत त्यावेळी श्री संत नामदेव महाराजांनी त्यांना बाप ही उपमा द्यावी. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर, इथे बाप ही उपमा दिली आहे आणि वेदानं ज्ञानोबारायांना आई ही उपमा दिलेली आहे. लक्ष देऊ नाही का? ज्ञानोबाराय ज्या वेदाला आई म्हणतात तेच वेद ज्ञानोबारायांना आई म्हणतात. ही ज्ञानोबारायांची म्हणजेच संतांची उंची आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्यातले ते गुण घेऊन निश्चितच ते आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आहेत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायानी पतित कीर्तिवान, कायमी 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 पतित कीर्तिवान. अवतार तुम्हारा कारणे, 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 अवतार मोकळ्या मनानं एकदा सगळ्यांनी टाळी वाजवा बरं. सगळ्यांनी टाळी वाजवा. टाळी तरी कंजूसपणाची वाजवायची नाही माणसाने. मोकळ्या मनानं टाळी वाजवा माणसानं. आणि एक गोष्ट सांगू, ज्यांना तिथली टाळाटाळ चुकवायची त्यांना इथं टाळीची टाळाटाळ करू नका. तिथं जर पहिल्या नंबरला पास व्हायचं असेल ना तर इथं फर्स्ट क्लास पहिल्या क्रमांकानं आपल्याला टाळी वाजवली पाहिजे. सगळं काही कॅमेऱ्यामध्ये कैद होतंय, कोण वाजवतंय कोण नाही वाजवते, कोण कंजूसपणा करत आहे, त्यात आमचा काही फायदा नाही, आमचा काही तोटा नाही. पण खऱ्या अर्थानं टाळीचं महात्म्य संत महात्म्यांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे.
करे टाळी बोला मुखी नाम लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. संत सांगतात हातापाया पडून बाबांनो टाळी चुकू नका, नामस्मरण चुकू नका, कारण ही वेळ आणि हा काळ पुन्हा प्राप्त होणार नाही. जे मिळाले ना ते फार 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 दुर्लभ योगानं प्राप्त झालेले, आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण या गोष्टीला कधीच चुकू नये. जीवनामध्ये सातत्यानं दिवसातून किमान 10 मिनिटं टाळी वाजवावी. किमान आजी 10 मिनिटं टाळी वाजवावी. कीर्तन असो किंवा नसो, घरी असाल, शेतात असाल, बाहेर गावी असाल, पाहुण्यांकडे असाल, 10 मिनिटं टाळी वाजवा. सलग 70 ते 80 वेळा टाळी वाजवावी. त्याचं कारण आहे, जेव्हा टाळी वाजवतो ना तेव्हा हाताला मुंग्या येतात. मुंग्या म्हणजे काय होतं, शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, रक्ताभिसरण क्रिया शरीरात चांगली होते, आणि जेव्हा रक्ताभिसरण क्रिया शरीरामध्ये चांगली होते तेव्हा असंख्य रोग नष्ट करण्याची ताकद एका टाळीत राहते. म्हणून टाळी वाजवा. इथे नेटवर्क कवरेज क्षेत्राचा काही प्रॉब्लेम नाही. फोनला म्हणलं मी विढाला विढाला. तुम्ही संत माया, तुम्ही संत हित जाणण्याकरिता माय आहात, आणि कृपेच्या बाबतीमध्ये तुम्ही बाप आहात. निश्चित कर्तृत्व आहे. मला वाटतं आज खऱ्या अर्थानं इतर जगामध्ये आम्ही संत पाहायला जातो, पण ते संत महात्म्य आम्हाला कळत नाही. मुळात संतांचं काही लोकांना खऱ्या अर्थानं नुसतं कपडे धारण केले, किंबहुना दाढी राखली, किंबहुना गळ्यात माळा घातल्या म्हणजे आम्ही संत झालो असं नाही घडत. अनेक लोकांना वाटतं काय फरक आहे संतांमध्ये ना आपल्यामध्ये, आपणही त्यांच्यासारखा पोशाख घातला, पेराव घातला, काय फरक राहिला त्यांच्यात आणि आपल्यात, काय फरक राहिला. एकदा एक रेल्वेच्या डब्यामध्ये साधू महाराज प्रवास करत निघाले, आणि त्या साधू महाराजांच्याच शेजारी एक तरुण त्या ठिकाणी आला, आणि आल्याबरोबर त्या साधू महाराजांना पाहिलं. केशरी रंगाचे कपडे धारण केलेले, आणि खऱ्या अर्थानं पायामध्ये साधारण चप्पल आहे, आणि आपल्याकडे काही साहित्य सामान बॅग वगैरे आहेत. अशा प्रकारे ते महाराज होते, आणि त्या तरुण मुलानं निरीक्षण केलं, महाराजांजवळ जाऊन बसला आणि महाराजांना बोलू लागला. म्हटले महाराज, महात्मे दिसताय, पण तुमच्यात आणि माझ्यात फार काही असा मला फरक वाटत नाही. तुमच्यात आणि माझ्यात मला काही जास्त भेद असा वाटत नाही. जर थोडा फार फरक आपण जर डावलला तर निश्चित तुमच्यात आणि माझ्यात काही एवढा फरक नाही. तुमच्यासारखा मी पण साधू महाराजच होऊ शकतो. म्हणजे बघा, तुमचेही रंग केसरी, कपडे केशरी रंगाचे आहेत, माझेही कपडे केशरी रंगाचे आहेत. तुमच्याकडे काहीतरी साहित्य आहे, माझ्याकडे काहीतरी साहित्य आहे. तुम्हीही प्रवासाला चाललेला आहात, मीही प्रवासाला चाललेलो आहे. तुमच्याही पायात चप्पल आहे, माझ्याही पायात चप्पल आहे. फार काही असा आपल्यामध्ये दोघांमध्ये मला फरक काही जाणवत नाही. साधू महाराज त्यांच्याकडे बघून हसले. संत तोंडातोंडी उत्तर देऊन कधी जात नाही बरं का. महात्मे हसले आणि म्हटले चला पुढच्या स्टेशनवरती आपण दोघेही चहा घेऊ. ठीक आहे म्हटले, चला नाश्ता पाणी. आणि म्हणून दोघांनीही आपापल्या बॅगा त्याच खऱ्या अर्थानं त्या डब्यामध्ये ठेवल्या आणि निघाले बाहेर नाश्ता घ्यायला. आणि जसे बाहेर गेले आणि नाश्ता घेत होते तेवढ्यात रेल्वेचा हॉर्न वाजला आणि रेल्वे सुरू झाली, पुढच्या प्रवासासाठी निघाली. आजी जशी ती रेल्वे पुढच्या प्रवासासाठी निघाली, हा तरुण मोठ्यानं ओरडू लागला, ओ महाराज, अहो चला म्हणले, आपली रेल्वे निघाली. अहो आपलं साहित्य, आपलं काही बॅगा त्यामध्ये आहेत, माझ्या गरजेच्या वस्तू त्याच्यामध्ये आहेत. अहो चला म्हणले, रेल्वे निघाली. महाराज म्हणले, बाबा जसं तुझं साहित्य त्या कप्प्यामध्ये आहे तसं माझंही आहेच की. तूच म्हटला ना तुझ्यात आणि माझ्यात काही फारसा फरक नाही. अरे जसं तुझं साहित्य तसं माझंही आहेच की. अहो म्हणले, ते असू द्या, तुम्ही पटकन चला. अरे बाबा, मी माझ्या साहित्याचा त्याग करतो, तू करू शकतोस का? आई पंढरपूरच्या वारीला गेलं तरी 4 वेळा फोन करते, जेवलीस का, भाजी काय केली. वारीचं सोडा, पण कीर्तनाला येताना सुद्धा फार मोठी काळजी राहते. एवढ्या साधारणपणे नाही येत त्या, एवढ्या सहज नाही घराच्या बाहेर निघत. अजूनही तुम्ही निरीक्षण करा, कीर्तनाला यायचं म्हटलं ना, 9 ते 11चं कीर्तन आहे,
कीर्तनाला यायचं म्हटलं ना बाकीचे घरचे सगळे पुढे निघून येतात आणि पाठीमाग उरते ती एकटी घरातली स्त्री आणि घरातून निघताना ती एकदा सगळं काही चेक करते व्यवस्थित सगळं काही बघते जिथल्या तिथं सगळं काही ठेवलंय का व्यवस्थित सगळं आहे का सगळं काही झाकलंय का हो सगळं काही व्यवस्थित आहे मग ती बाहेर येते बाहेर आल्यानंतर पहिला लाकडी दरवाजा लावून घेते लाकडी दरवाजा लावला की त्याला पाठोपाठ ग्रिलचा दरवाजा राहतो मग तो ग्रिलचा दरवाजा लावते आणि त्याच्या पाठोपाठ पाठीमागे आतमध्ये लोखंडाचा दरवाजा आहे मग तो लोखंडाचाही दरवाजा लावते त्या तिन्ही दरवाजांना कुलूप लावते त्या तिन्ही कुलपाच्या चाव्या खिशामध्ये म्हणजे आपल्या सोबत घेते आणि मग पुन्हा बाहेर येते अंगणाच्या बाहेर आलं की मोठं कंपाऊंडचं गेट राहतं आणि मग त्या गेटला पुन्हा चावी लावते पुन्हा कुलूप लावते आणि त्या गेटची चावी सुद्धा सोबत घेते आणि खात्री करता 2-4 पाऊलं पुढे आली पुन्हा माघारी फिरते परत ताळं हलवते पण तरी चालता चालता तिच्या ध्यानात येतच गॅसचं बटन बंद करायचं राहिलं म्हणल्याबरोबर आता मग पुन्हा तिची प्रोसेस सुरू आता मी नाही सांगत बसणार कोणता दरवाजा कुठे ते तुमचं तुम्ही लिंक लावून घ्या तुमची तुम्ही अनुक्रमा लावा आधी कंपाऊंडचं मग लोखंडाचं मग ग्रिलचं मग ते लाकडाचं मग खिडक्या मग बाकीचं सगळं एवढ्या सहज नाही घरातून बाहेर निघत आपण प्रापंचिक माणसं आहोत निश्चितच प्रपंच करत असताना परमार्थासाठी फार फार अट्टहासानं माघारी वेळ काढावा लागतो संत सांगतात बाबांनो जरी प्रपंचात असला ना संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारात राहा पण राहू न राहिल्यासारखं संतांचा हा भाव आपल्या लक्षात यावा जगद्गुरु तुकोबाराय संतांप्रती तुम्ही संत माय बाप कृपावंत आई बाप आहात आमच्यावरती फार मोठी कृपा तुमची आहे आणि त्या कृपेमुळेच इथपर्यंत कृत्याकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती खऱ्या अर्थानं तुम्ही सांभाळ केलेला आहे तुम्ही आमचे आई बाप आहात पण खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय पुढे सांगतात काय मी पतित कीर्तिवानू मी पतित आहे असं का बरं म्हणतात म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय धनाच्या बाबतीत पतित आहेत का नाही जगद्गुरु तुकोबाराय अधिकाराच्या बाबतीत पतित आहेत का तर नाही जगद्गुरु तुकोबाराय परमार्थाच्या बाबतीत पतित आहेत का तर नाही जगद्गुरु तुकोबाराय परमार्थात पतित नाही जगद्गुरु तुकोबाराय धनाच्या बाबतीत पतित नाही कारण जगद्गुरु तुकोबारायांची संपत्ती सत्ता फार मोठी होती गावची पाटील की जगद्गुरु तुकोबारायांकडे होती गावची वतनदारी जगद्गुरु तुकोबारायांकडे होती साधारण नव्हते तुकोबाराय खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणायला झालं फक्त जाऊ पुरती घर भिके कुत्री घर राखीती आपण म्हणतो पण खऱ्या अर्थानं संतांचं हे वास्तविक जीवन जर आपण पाहिलं ना तर फार मोठी सावकारकी तुकोबारायांकडे होती इकडे लक्ष देऊ नाही का जगद्गुरु तुकोबाराय हे धनाच्या बाबतीत पतित नव्हते जगद्गुरु तुकोबाराय पदाच्या बाबतीत किंबहुना अधिकाराच्या बाबतीत पतित नव्हते जगद्गुरु तुकोबाराय परमार्थाच्या बाबतीत पतित नव्हते जगद्गुरु तुकोबाराय भक्तीच्या बाबतीत पतित नव्हते पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी संतांची कीर्ती वाणण्यामध्ये पतित आहे कीर्ती गाण्यामध्ये पतित आहे म्हणून काय मी पतित कीर्तिवानू म्हणून आम्ही पतित आहोत काय शब्द उच्चारावे जेवढे उच्चारावे तितके कमी पडतील असं असामान्य असाधारण महत्व खऱ्या अर्थानं संतांचं असाधारण महत्व जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये पाहतात आणि निश्चित तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा ते प्रतिपादन करून सांगतात काय मी पतित कीर्तिवानू कशाकरिता संत साधारण जन्म घेऊन येत नाही संत प्रयोजनाचं जीवन जगतात आणि संत अवतारानं येत असतात एवढं ध्यानात ठेवा पण कशाकरिता अभंगाच्या दुसऱ्या चरणात अवतार तुमा दरया अवतार तुमा दरया Yeah.
कारण आहे अवतार धारण करण्याचं? तुमच्या आमच्यासारखं सामान्य कारण आहे का? तुम्ही आम्ही जन्माला आलोत, काही माणसांना परमार्थ कळाला तर काहींना कळाला नाही. महाराज, इथे सगळ्यांना सगळं कळतं, सगळ्यांना देव धर्म कळतो आणि सगळेच जण या मार्गाला लागतात अशातला भाग नाही. उपजले मेले आईसे किती, आले किती बिना परमार्थाचे गेले किती, गंती नाही. महाराज, एक गोष्ट ध्यानात ठेवा, भक्ती करण्याकरिता परमार्थाकरिता मी सुरुवातीला सांगितलं भगवंताची कृपा लागते, तशी संतांची कृपा लागते. आपल्याला खऱ्या अर्थानं मोडून या नाना मते देती सिद्धांत, काही भेद करता येत नाही, काही फरक नाही बर का. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संतांमध्ये भगवंतामध्ये काय फरक करणार तुम्ही आम्ही? सांगा ना, काय फरक करणार तुम्ही आम्ही? ते दिसायला जरी वेगळे असले, रूपानं वेगळे असले, रंगानं वेगळे असले, तरी सुद्धा त्यांचं अस्तित्व मात्र एक आहे. लक्ष देऊ नये का? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. खरी अर्थानं ब्रह्मदेव हे सोपान, निश्चितच ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हर, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्म चित्कला, अशा स्वरूपाचे हे निश्चितच अवतार धारण करून जडजीवाचा उद्धार करण्याकरिता, वाढावया सुख कशाकरिता धारण केला अवतार? तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड आणि जीव, या तिघा जणांचा उद्धार केलेला आहे. किती किती? उद्धराया जन जड आणि जीव. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, हा जीवाचा उद्धार आहे. आजी ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, हा जीवाचा उद्धार आहे. भिंतीला चालवलं, हा जडाचा उद्धार आहे. आणि तुमच्या आमच्या करिता हरिपाठासारखा ग्रंथ निर्माण करावा आणि सरळ सोप्या मार्गदर्शनातून आपल्याला भक्ती मार्गाला आणावं, हा आपल्यासारख्या सामान्य जीवाचा उद्धार. निवांत वाजवा, काही हरकत नाही. काय समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. काय सांग, खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाचा उद्धार संतांनी केला. म्हणून आपल्यालाही संत संगतीचा महिमा कळाला पाहिजे बरं का. संत हे आपल्या जीवनात डॉक्टर आहेत. कोण आहेत आजी? संत कोण आहेत आपल्या जीवनात? डॉक्टर काय करतात? इंजेक्शन देतात. हो हो हो, लहान लेकरं तेच सांगतात, पहिलं इंजेक्शन देतात. एक गोष्ट ध्यानात ठेवा, डॉक्टर आपल्या रोगाचं निदान करून त्या रोगावरती उपचार करण्याचं, औषध देण्याचं काम करतात. तसं संतांनी भवरोग हा रोगाचं निदान केलं. अरे काय रोग झाला या जगाला? भवरोग झालेला आहे आणि यातून जर सोडवायचं असेल, ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल. डॉक्टरच्या पुढे जास्त चालाकी कुणीच करायची नसते वर का. किती हुशार असला तरी डॉक्टरच्या पुढे चालाकी अजिबात नाही करायची, अजिबात नाही करायची बरं का. डॉक्टर असते ते. एके ठिकाणी असं सांगितलं होतं, म्हणले कोणीही कसलाही आजार घेऊन या, जर त्याचा आजार निदान झालं नाही, जर त्याचा रोग निदान झालं नाही, तर त्या ठिकाणी 300 रुपये माझी फी आहे. पण जर त्याचा रोगाचं निदान झालं नाही तर 300 रुपये तर मिळतीलच मिळतील, वापस पुन्हा 1000 रुपये त्या पेशंटला मिळतील, असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि एक जण पेशंट एवढा हुशार होता, म्हणले काय कळतंय रोगाचं, काय कळतंय डॉक्टरला, चला म्हणले आपण 1000 रुपये मिळवूनच येऊ. जर रोगाचं निदान झालं नाही तर 1000 रुपये परत. म्हणून ते नियोजन करून गेला, डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर साहेब बोला, या काय हवंय, काय काय झालंय तुम्हाला, काय काय आजार आहे? तो म्हणला डॉक्टर साहेब काही नाही, कालपासून तोंडाला चव लागत नाही, तोंडाला चव येत नाही. डॉक्टर म्हणले ठीक आहे इथे बसा. नर्सला सांगितलं, नर्स समोरच्या कपाटामधली 4 नंबर ड्रॉवर मधली 3 नंबरची बाटली घेऊन या. नर्सनी ती बाटली आणली, डॉक्टरांच्या हातात दिली. डॉक्टरांनी याला त्या बाटलीतलं औषध पाजलं आणि 5 मिनिटांनं हे थू 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 करत निघालं. म्हणले ओ डॉक्टर, अहो चांगला उपचार घेण्यासाठी आलो, काय गोमूत्र पाजत आहे? डॉक्टर म्हणले चौथ कळाली, काढा 300 रुपये, काढा 300 रुपये म्हणले. अरे म्हणले चला प्लॅन फसला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यानं नियोजन केलं, म्हणले आज काही प्लॅन फसणार नाही, आज 1000 रुपये मिळणारच. पुन्हा डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर साहेब काल काय खाल्लं ते आठवत नाही, काल काय खाल्लं ते आठवत नाही. डॉक्टर म्हणले या बसा.
दवाखान्यात गेल्या डायरेक्ट औषध नाही, आधी चेकअप केलं जातं. चेकअप, तोंड मोठं करा, डोळे मोठे करा, जीभ बाहेर काढा, आतमध्ये घ्या, श्वास घ्या, सोडून द्या श्वास. ते असं प्रोसेस राहते. प्रत्येक गोष्टीची एक थीम असते, प्रोसेस असते. त्या पद्धतीनं चालावं लागतं. एका दवाखान्यामध्ये पेशंट गेल्याबरोबर त्या ठिकाणी डॉक्टरांपुढे गेला आणि डॉक्टरांपुढे गेल्यानंतर तो पेशंट म्हणला, डॉक्टर साहेब एक सांगायचं होतं. डॉक्टर म्हणले काही बोलू नका, पहिला शर्ट काढा, तपसायला चला. अहो ऐकून घ्या, काही सांगू नका, आधी चेकअपला चला, शर्ट काढा, चेकअपला चला, मग काय बोलायचंय ते बोला. अहो पण ऐकून तर घ्या, एक शब्दही बोलायचा नाही, आधी चेकअपला चला. बिचाऱ्याचा नाईलाज झाला, शर्ट खुंटीला अडकवला, तपसायला गेला. मग सगळं काही उलथं पालथं, डोळे मोठे करा, तोंड जीभ बाहेर काढा, आतमध्ये घ्या, श्वास घ्या, सोडा, सगळं झालं जे काही करायचं ते. आणि मग सगळं काही चेकअप झाल्यानंतर त्याला शर्ट दिला आणि विचारू लागले, बोला काय होतंय. अहो डॉक्टर साहेब तेच तर सांगत होतो, काहीच होत नाही. मग कशाला आलता, पुरीच्या लग्नाची पत्रिका द्यायची होती. प्रोसेस असते, प्रोसेस. आता हे दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेलं, म्हणले आज काही झालं तरी डॉक्टरांना रोगच कळणार नाही. डॉक्टरकडे गेला, डॉक्टर साहेब काल काय खाल्लं ते आठवत नाही. डॉक्टर म्हणले ठीक आहे बसा. नर्स समोरच्या कपाटातली 4 नंबरच्या कप्प्यातली 3 नंबरची बाटली घेऊन या. हे म्हणलं अहो कालचं ते गोमूत्रच आहे की. हे म्हणले चला, कालचं तर आठवलं, काय पेलतं ते तर आठवलं ना. म्हणले चला काढा 300 रुपये. झालं, म्हणला प्लॅन फसला. पण तिसऱ्या दिवशी मात्र हमखास तयारी करून गेला. म्हणले आज मात्र शक्यच नाही रोगाचं निदान, औषधच मिळणार नाही. चला म्हणले आज काही झालं तरी माघारी यायचं नाही, रिकाम्या हातानं यायचंच नाही. गेला दवाखान्यात गेला. डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब काय डोळ्यांना झाले माझ्या, समोरचं काहीच दिसत नाही, समोरचं काहीच दिसत नाही. डॉक्टर म्हणले अरे 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 अरे, आज तर माझ्याकडे या गोष्टीचा काहीच उपाय नाही, माझ्याकडे याचा काहीच उपचार नाही. डॉक्टरला म्हटला झालं ना डॉक्टर समाधान, हरलात ना तुम्ही, काढा 1000 रुपये, चला 1000 रुपये काढा. डॉक्टर म्हणले ठीक आहे बाबा तू जिंकलास. नर्स आणा 500-500च्या 2 नोटा आणा. नर्स घेऊन आली आणि यानं डॉक्टरानं 200-200च्या नोटा याच्या हातात दिल्या आणि यानं पाहिल्या बरोबर म्हणतो, ओ डॉक्टर 500 म्हटले होते, 200च्याच नोटा. म्हणले चला दिसलं तर खरं, रोगाचं निदान तर झालं, काढा 300 रुपये. विठ्ठल विठ्ठल डॉक्टर रोगाचं निदान करून आपल्यावरती औषधोपचार करतात आणि खऱ्या अर्थानं आपला रोग घालवण्याचं काम करतात. तसे संत आपल्या जीवनामध्ये डॉक्टरचं काम करतात, जे की ब्रह्मरसासारखा महत्वाचा काढा खऱ्या अर्थानं आपल्यापर्यंत पोहोचवला, आपल्याला त्याचा मार्ग सांगितला तो संतांनी. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत. म्हणून आपण सर्वांनीच त्यांच्या विचारांचं अनुकरण केलं पाहिजे. बाकीच्या जगाचे 1000 शब्द ऐका, काय फरक पडणार आहे? कोण उद्धार करणार आहे आपला? लोकाला वाटतं अमुक अमुक माझा आहे, तमुक तमुक माझा आहे, हे माझा, तो माझा, तो माझा, तो माझा. पण अंतकाळी जेव्हा खऱ्या अर्थानं जीवाच्या उद्धाराचा प्रश्न येतो ना, तेव्हा मात्र हे जग टीटीएमएम होतं. टीटीएमएम आजी, टीटीएमएम म्हणजे तुमचं, तुम्ही आणि माझं. कोण येत सांगा कोण कोणा कामाले, सांगा कोण कोणा कामाले, सांगा कोण कोणा, सांगा कोण कोणा. काही आवाल रे प्रिया पुत्र झाला, सांगा कोण कोणा कामाले, सांगा कोण कोणा कामाले. आवडले प्रिया पुत्र ज्यांना स्वर कळाला त्यांना स्वर्ग कळाला. कीर्तनात बसल्यानंतर काही लोकांना कुठला स्वर कळत नाही, ते हसत नाही, बोलत नाही, टाळी नाही, प्रतिसाद नाही, गुणगुणत नाही, डुलत नाही, डोलत नाही. तुम्ही किती चांगल्या रागात गाते, रागातच पाहते, त्यानं कुठला स्वराचा ताल नाही कळत, कुठलाच नाही.
आपण एक स्वर मात्र नक्की कळतो, ज्ञानेश्वर माऊली. राहिले टाळ्या वाजवायला. हे पहिले ठेक्याला टाळी पकडायला लागले आणि निम्यानं तर एवढा आनंद झाला, त्यांना वाटलं कीर्तन घरी जायला काय उपयोग आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, संत विचार, संतांशिवाय कोण उद्धारेल हो. काय ताकद आहे जगाची आपल्याला उद्धारण्याची. जगाचे 1000 शब्द ऐका, जीवाचा उद्धार करू शकत नाही. संतांचा एक शब्द ऐका, जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ताकद आहे, ताकद आहे संतांच्या शब्दामध्ये. आत्मविश्वास आहे संतांच्या शब्दामध्ये. तुमच्या आमच्या शब्दात फक्त आश्वासन आहेत. तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. तू घाबरू नको, मी आहे ना. तू घाबरू नको, तू टेन्शन घेऊ नको. अरे काय गरज लागली तर मला हाक दे, मला हाक मार, मी आहे ना, मी आहे ना, आहे ना म्हणणारी कुठल्या कुठे निघून जातात कळत नाही हो. खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणाला मात्र आपल्याला संत विचाराचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे निश्चित आजच माणसाने याचा विचार केला पाहिजे, आपण कशावरती अभिमान, कशावरती अहंकार धरून जगतोय. संतांनी सांगितलं बाबांनो, जे प्राप्त झालेल ते फार दुर्लभ आहे. बहुना जन्म नामंते ज्ञानवान प्रबध्यते वासुदेव हा सर्व मितील महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्मांच्या अंती अशा दुर्लभच कोणातरी मनुष्याला या ठिकाणी भगवंताची नामचिंतन किंवा भगवंताची भक्ती कळते. तो तिथपर्यंत भगवत भक्तीला लागतो आणि त्याला प्राप्त करून घेतो. सर्वांना नाही प्राप्त होत, इतर जीवाला तर कळतच नाही. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिती. काय एक उपजता मरती, बहिरी अंध होती इतर जीवाला काय कळेल हो याचं ज्ञान. याचं देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे, काय कळेल इतरांना. पण आपल्याला जे दिलंय ते आज माणसाला तरी कळालं पाहिजे. तुझं माझं 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 करण्यात आयुष्य जाते माणसाचं. काय कमवलंय माणसानं आतापर्यंत सांगा ना. सध्याच्या काळात जो अहंकार आणि जो काही मोह वाढलेला आहे, जो काही अहंकार वाढलेला आहे, जो काही क्रोध वाढलेला आहे, जे काही विषयांची वाढ झालेली आहे, आज खऱ्या अर्थानं त्याला कमी करून आपण संत विचार आपल्या अंतःकरणात धारण करणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. नाही ते एका बाजूला परमार्थ सप्ते गावच्या गाव, वाड्याच्या वाड्या, वस्त्यांवरती घडत राहतात, पण अंतःकरणातले विषय मात्र कमी होत नाही. काय परमार्थ साधला, काय संत विचार साधले. आपल्या चित्तात निर्मळता, बुद्धीत निर्मळता करून आपल्याला संत विचार धारण करायचे. तसे संत कृपा नाही करणार आपल्यावरती. शुद्धता पाहिजे. आज कपडे निर्मळ केलेत, कपड्यावरचा डाग माणसाला सहन होत नाही, मग चारित्र्यावरती किती का डाग पडलेले असे ना, सरे आमपणे ते घेऊन फिरतं, पण कपड्यावरचा डाग सहन होत नाही. ही सध्याची अवस्था आहे माणसाची. संत सांगतात लवकरात लवकर आपल्याला जर शाश्वत सुखाची प्राप्ती करायची असेल ना, तर ह्या पंथाचं आणि ह्या मार्गाचं अनुकरण प्रत्येकानं केलं पाहिजे. काही काही लोक आम्हाला म्हणते तुम्हाला काही कामं नाहीत का बाबा, करू दे ना. हे मिळतं हे घडतं एवढं सोपं नाही. नाही तर काही कायांचं आयुष्य जातं साधा रामकृष्ण हरी शब्द म्हणता येत नाही जमत हो. त्याला बळचानं म्हटलं ना म्हणा, जमत नाही आपल्याला. ते अहो जमत नाही, तुमच्या प्रारब्धात नाही, संचितात नाही, ते सांगा. ज्या अर्थी जमत गावात झालं का मात्र तू कुठे आला नाहीस, काकड्याला नाही, हरिपाठाला नाही, भजनाला नाही, कीर्तनाला नाही, प्रवचनाला नाही, का बरं. ते म्हणतं काही नाही महाराज, जरा महत्वाचं काम होतं म्हणून जमलं. महत्वाचं काम होतं म्हणून जमलं नाही. अहो जमलं नाही हे काय कारण आहे का, संचितात नाही, ते सांगा. जमलं नाही सांगू नका. विढाल विढाल आपल्याला फार मोठी संत कृपा प्राप्त झालेली आहे. 36 वर्षांचा सप्ताह आपल्या गावामध्ये घडतोय, मग का नाही. संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी
संत संगतीचा महिमा संतांना कळाला, म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. आज खऱ्या अर्थानं संतांना आईबाप म्हटलेले. मग आईबाप आपल्या जीवनामध्ये संत का असू शकत नाहीत? आपल्या जीवनातले आई वडील आपले संत का असू शकत नाही? जर त्यांच्या उपमा संतांना दिल्या जात असतील तर संत आईबाप आपल्या जीवनामध्ये किती मोठे आहेत हे माणसानं जरा लक्षात घेतलं पाहिजे. हे आईबापाच्या सेवेला डावालते. पंढरपूरची वारी, चारी धाम, काशी यात्रा, सगळ्या तीर्थाला जाऊन येतं आणि घरी म्हातारीला वृद्धाश्रमात पाठवतं. झाली का परमार्थ? झाला परमार्थ? काय उपयोग आहे? ज्ञानोबाराय सांगतात, सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरेंत या सेवेसी किरे शरीरे लोन कीजे. आज सध्याच्या काळात एवढी निष्ठुरता निर्माण झाली आहे माणसाच्या अंतःकरणात, एवढी निष्ठुरता निर्माण झाली. अहो माणसांविषयी तर माणसांविषयी, पण प्राण्यांविषयी सुद्धा दयाभाव माणसाच्या अंतःकरणात राहिला नाही. प्राण्यांविषयी तेलंगणामध्ये जी काही वृक्षतोड चालू झालेली आहे, किती विचित्र प्रकारे त्या पशुप्राण्यांचा आक्रोश आज जनसामान्यांपर्यंत पोहोचतोय, जगापर्यंत पोहोचतोय. कितीतरी प्राणी त्या जंगलामध्ये झाडतोड झाल्यामुळे खरी अर्थाने त्यांची घरं बेघर झालेली आहेत. कल्पना करा, अचानकपणे कोणीतरी आपल्या घरावरती हल्ला करावा, आपलं घर उद्ध्वस्त करावं आणि आपल्याला घराच्या बाहेर हाकलून द्यावं. बिना आधाराचे, बिना सहाऱ्याचे आपण झालो. काय कल्पना असू शकते आपल्या जीवनात? काय विचार करू शकतो आपण? मारून टाकेल, जिवंत सोडणार नाही त्याला. पण त्या मुक्या जीवानं कोणाकडे मदतीची हाक मागावी? त्या मुक्या जीवानं कोणाला हाक मारावी? आणि कोण त्यांची साथ आणि कोण त्यांची हाक ऐकून घेते? खरी अर्थाने एवढी निष्ठुरता माणसाच्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे. रस्त्याच्या कडेला जर एखाद्या मनुष्याचा ऍक्सिडेंट झाला ना, तर 2-4 जण व्हिडिओ शूट करायला असतात. एखादा जण पाणी पाजायला असतं, एखादा जण फोन करायला, ॲम्ब्युलन्स बोलवायला असतो. पण त्याच रस्त्यावरती जर एखाद्या श्वानाचा, एखाद्या पक्षाचा, एखाद्या प्राण्याचा त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला तर अजून 2-4 गाड्या त्याच्यावरून जातील, पण त्याला वाचवण्याचा प्रयत्न नाही करत. असेल कोणी पशुप्राणी त्या ठिकाणी प्रिय, प्राणी प्रिय, तर तिथपर्यंत तो साधं पाणी तरी पाजेल. सध्याच्या काळात एवढी निष्ठुरता माणसानं निर्माण केली आहे. आज खऱ्या अर्थानं संस्कृतीचं, धर्माचं आचरण करत असताना आपल्याला सर्व गोष्टी या धर्मामध्ये सांगितल्या जातात, आपल्या संस्कृतीमध्ये शिकवल्या जातात. आज जर आपल्याला खरा परमार्थ पूर्णत्वाला न्यायचा असेल ना, तर या सगळ्या सेवा आपल्याला करता आल्या पाहिजेत. खऱ्या अर्थानं आपल्याला वृक्षांची सेवा करता आली पाहिजे, निसर्गाची सेवा करता आली पाहिजे, आई बापाची सेवा घडली पाहिजे, मातीची सेवा घडली पाहिजे, गोमातेची सेवा घडली पाहिजे. लाखोंच्या संख्येनं कत्तलखान्यामध्ये गोमाता मरतीये, काय फरक पडतोय कुणाला? काही फरक पडत नाही. अहो काय म्हणले, कुठला विषय, काय तुम्ही सांगता? काय संबंध आहे परमार्थाचा आणि गोमातेच्या हत्येचा? काय संबंध आहे त्या पशुप्राण्यांच्या हत्येचा आणि इथे परमार्थाचा? बाबांनो, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आणि निसर्ग सोयरा आहे आपला, ही पशुप्राणी मित्र आहेत आपली, सखी सोयरी आहेत आपली. कधी कळायचं? अहो जिवंतपणे आई बापाच्या भावना जाणू शकत नाही, काय मुक्या जीवाच्या भावना कळणार आहेत? काही विषयी तर डोळ्यांसमोर आई बाप वारले तरी लोक, पोरं म्हणतात काय हो पिकलं पान आता गळणार, काय रडायचं त्यांच्याकरता? पिकलं पान कधी ना कधी तरी, काय रडणार? कॅज्युअल जग झालं, कॅज्युअल. आधुनिकता वाढली आहे, ज्ञान विज्ञान वाढलेले. धोतर नेसणारा बाप आणि लुगडं नेसणारी आई आता गावढळ वाटू लागलेली आहेत. आता फॅशनच्या नावाखाली जी काही अधोगती माणसानं करून घेतलेली आहे ती या मानव जातीसाठी फार मोठी घातक आहे, एवढं ध्यानात ठेवा. म्हणून माझी फार मोठी विनंती आहे, जेवढी आपली संस्कृती, संस्कार, धर्म जाणता येईल. आईबाप गेल्यानंतर आम्ही अनेकदा दशक्रियेला 13व्याला जेव्हा आम्ही जातो ना, सहज मी विचारत असते, दादा कुणासाठी हे वर्ष श्राद्ध, कशासाठी हे वर्ष श्राद्ध करताय? म्हटले ताई,
आई गेली हो माझी, आई गेली हो माझी. म्हटलं शेवटी जन्म या मृत्यू तया. ताई आई गेली याचं दुःख आहेच आहे, पण सगळ्यात जास्त दुःख आई होती तोपर्यंत तिच्याशी कधीच नीट बोललो नाही याच आहे. आज खऱ्या अर्थानं रात्र रात्र झोप लागत नाही तिची आठवण आली तर. कुठे गेली माझी आई मला करमत नाही, येना ग आई मला झोप येत नाही, येना ग आई मला झोप येत नाही. आज मात्र डोळ्याला डोळा लागत नाही. ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी आई. कस पाग फेडू तिचं होऊ तराई, कस पाग फेडू तिचं होऊ तराई. ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी आई. आज आई म्हणून कुणाला दिवसातून 10 वेळा फोन करायची, पण वैताग यायचा तिचा फोन उचलायचा. म्हटलं मग आज कळतंय 1000 नंबर फोन मध्ये सेव्ह आहेत, पण एकही फोन तू जेवलास का किंवा तू बरा आहेस का हे विचारण्यासाठी येत नाही. तेव्हा आईची आठवण दाटून येते. लक्षात ठेवा, आहे तोपर्यंत जाणायचं. निश्चितच इथपर्यंत संत हे निश्चित संतांना आई वडिलांची उपमा देऊन तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमै पतित कीर्तिवानो. काय कीर्तिवानो तुमची. खरी अर्थानं फार मोठं महात्म्य संतांचं आपल्या जीवनामध्ये आहे. ते जाणून संत जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. तुम्ही आईच्या प्रती असणारा हिताचा भाव तुमच्या अंतःकरणात आहे, म्हणून तुम्ही आमच्यासाठी माय आहात. आणि निश्चित वडिलांचा भाव सांगत, वडिलांचा गुण सांगत असताना अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये व्यक्त करतात की खऱ्या अर्थानं मुलाचं कर्तृत्व वाढवण्याचं काम कोण करत असेल तर तो बाप करत असतो. निश्चित अधिकार वाढवण्याचं काम कोण करत असेल तर तो बाप करत असतो. आणि निश्चित आपल्या कुळाचा उद्धार करण्याचं काम कोण करत असेल तर तो बाप करत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही आमच्या जीवनामध्ये बाप ही आहात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात अंतःकरणापासून खऱ्या अर्थानं तुम्ही जनासाठी जीवन खर्च केलं आणि खऱ्या अर्थानं अवतार धारण करून या जगामध्ये भक्तीचा प्रचार प्रसार करून प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवत चिंतनाचा प्रचार प्रसार केला. हरिभजनी हे ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. मग आपण का त्या नामाला चुकावं, आपणही त्याचं भजन करावं. हाताने टाळीन मुखानं भजन विठोबा रखुमाई. हसलं तर एवढा सुंदर फोटो आला. आयुष्यभर जर आपण असाच हसतमुख चेहरा ठेवला तर आपलं आयुष्य किती सुंदर होईल एवढं ध्यानात ठेवा. कशाला कशाचं टेन्शन, काय कोणाची गरज आहे. याचं असं तिचं तसं, तिनं असं केलं तिनं तसं केलं. आज माणसाला स्वतःच्या दुःखाचं दुःख नाही, शेजारच्या सुखाचं दुःख जास्त आहे. त्याचं एवढं कीर्तन कहा, त्याला एवढा मानकान, त्याला एवढा सन्मानकान, त्यांना एवढं कान. काय गरज आहे कुणाचं काय. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन एवढं मान्य करा. आणि जो मार्ग आपल्याला प्राप्त झालेला आहे त्यानं चांगल्या विचारानं चालायचा प्रयत्न करा. नाही तर एवढे काही कंजूसपणानं राहते. काकड्याला निघाले तरी शेजारच्याची कडी वाजवून जाते, त्याला कळावून निघालोय म्हणून. जगाला काय सांगायचं. आपला परमार्थन भक्ती, आपला परमार्थन आपली सेवा आपल्या भगवंताला पोचावी. तुम्ही काय काम करताय, तुम्ही सत्कर्म किती चांगलं करताय, तुम्ही किती जनसेवा करताय, जगाला कळो अगर ना कळो, पण आपली सेवा ना आपला परमार्थ आपल्या भगवंतापर्यंत पोहोचावा यात समाधानी. लक्षात ठेवा, अंतकरण निर्मळ पाहिजे. हृदयामध्ये भगवान परमात्म्याला सामावता आलं पाहिजे. रामनवमीचं पर्व आहे, हनुमान जयंतीचा उत्सव आहे तोंडावर. खऱ्या अर्थानं हनुमंतरायांची भक्ती पाहत असताना काय भक्तीच्या त्या वाटांमध्ये दावाव्या सुभटा. जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायांकडे मागतात, काय भक्तीच्या वाटा असतील ते आम्हाला दाखवा. एवढी मोठी ताकद हनुमंतरायांची आहे भक्तीच्या बाबत.
नवविधा भक्ती सांगितली श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. खऱ्या अर्थानं एवढं मोठं महात्म्य हनुमंतरायांचं आहे का? कारण भक्ती केली, दास्यत्व निकट खरी अर्थ हनुमंतीपै केली. हनुमंत रायांनी भगवान प्रभू श्रीरामांची सेवा केली. पण कशी केली? मोत्यांची माळ त्यांना खऱ्या अर्थानं बक्षीस स्वरूपात प्रदान केली. एक 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 मोती फोडून पाहिला आजी, पण कोणत्याच मोत्यामध्ये राम दिसेनात. आणि मग मात्र क्रोधित झाले, फेकून दिली मोत्यांची माळ. फेकून दिल्याबरोबर लोकांना विचारलं काय झालं, का फेकली मोत्यांची माळ? म्हणले काय उपयोग आहे त्या मोत्यांच्या माळेचा? रामच नाही त्यात. राम नाही तर त्यांचा उपयोग काय? माझा मालक नाही तर त्यांचा उपयोग काय? म्हणले कुठे तुमचा मालक? श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले ऐसे अमृत को पीने में. सुख मिले ऐसे अमृत को पीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. आरंभी वंदीना अयोध्येचा राजा. आरंभी वंदीना अयोध्येचा राजा. आरंभी वंदीना अयोध्येचा आरंभी वंदीना
अयोध्येचा खरी अर्थानं प्रभू श्रीरामांचं स्मरण प्रथमता करावं. हनुमंतरायांची भक्ती होती. इतर कोणालाही जास्त मान नाही दिला. किती मोठे दानव, किती मोठे खऱ्या अर्थानं दान शूर, अनेक शूर दिसले, पण खऱ्या अर्थानं एकदा का हनुमंतरायांनी भगवान प्रभू श्रीरामांच्या प्रति भाव व्यक्त केला. आपण जगासमोरनी हात पसरायची गरज, एकदा का निष्ठा एका देवावरती ठेवली, आपुला तो एक देव करून घ्यावा. मग बाकीच्या जगापुढे हात पसरायची गरज काय? कोणाही देवासमोर तुम्ही शरण जा, पण एकदा का त्याला शरण गेले ना, मग बाकीच्या ठिकाणी तुम्ही काही मागण्याची अपेक्षा धरूच ठेवायची नाही. का? कारण तो भगवान परमात्मा निश्चितच मला पूर्णत्वाला नेईल, मला शाश्वत सुख प्राप्त करून देईल. निश्चित एवढी श्रद्धा, एवढी निष्ठा आपली भगवंतावरती असली पाहिजे. चला अधिकच न बोलता आपण सर्वच जण इथपर्यंत गोड अशा नियोजनात उपस्थित असताना जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी संत महात्म्य प्रतिपादन करत असताना सांगतात, तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. निश्चित इथपर्यंत तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्यांनी आपल्यापर्यंत दिलं. आज सुंदर अशा पद्धतीनं गायनाची उत्कृष्ट अशी साथ आदरणीय हरिभक्ती पारायण एकदा जोरदार टाळी वाजवा मारुती महाराज मदनेन करीता. महाराज खऱ्या अर्थानं म्हणजे फार सुंदर अशी सेवा महाराजांची अनेक अनेक वर्षानुवर्ष इथपर्यंत आपण पाहिलेली आहे. खूप गोड अशी सेवा मदने महाराजांची असते. मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती पारायण सुंदर अशा पद्धतीनं आपल्या फक्त जिल्ह्यालाच नाही, फक्त तालुक्याला नाही, फक्त जिल्ह्याला नाही, तर अख्ख्या महाराष्ट्राला इंडियन आयडलच्या माध्यमातून वेळ लावणारे आमच्या अविनाश दादा यांच्यासाठी एका जोरदार टाळी वाजवा. खरी अर्थानं किती सुंदर असा स्वर, परफेक्ट असा स्वर, अजिबात इकडेच तिकडे होणार नाही, एवढी गोड अशी या ठिकाणी सुरांची पकड अविनाश दादांची. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपल्या भागाचं वैभव असणारे आदरणीय हरिभक्ती पारायण गोड असा मधुर ज्यांचा आवाज आणि खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध व्हायला होतं आदरणीय महेश महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. मनापासून धन्यवाद. ही गोड अशी सर्व भावंडे आम्हाला प्राप्त झालीत. आदरणीय गोड अशी मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ खऱ्या अर्थानं ऋषिकेश दादा तुमची प्राप्त झाली. माझ्या भावाचंही नाव ऋषिकेश आहे आणि खरंच निश्चित गोड असा सुंदर असा ताल तुमच्या मृदुंगाच्या माध्यमातून ऐकायला प्राप्त झाला. मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळी वाजवा ऋषिकेश दादांसाठी. तसेच या ठिकाणी हरिभक्ती पारायण गोड अशी सुंदर असा ताल आणि निश्चितच बोटांची जादू आपण ज्याला म्हणतो ना, आमची आदरणीय हरिभक्ती पारायण विष्णू दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी बोटांची कला आहे बरं का. हे सोपं नसतं निर्जीव चमड्यातून ध्वनी निर्माण करून आपल्या हृदयस्थानी पोहोचवणं, पण यांची ती साधना आहे. मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय हरिभक्ती पारायण उत्कृष्ट असे महाराष्ट्रातील ख्यातनाम विनेकरी, एवढ्या लांबचा लांब प्रवास कोण येतं कोणासाठी, पण आज खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या भक्तीकरिता इथपर्यंत पोहोचलेले आमचे किरण महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. मनापासून धन्यवाद. फक्त विना घेऊन उभे नाही राहत, काय काय विनेकरी उभेच्या उभे पडते, पण एवढी प्रफुल्लता आणि खऱ्या अर्थानं एवढी ताकद आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळते, एवढी ऊर्जा यांच्यामध्ये पाहायला मिळते. ही फार मोठी परमार्थाची ताकद आहे. ही सर्व या ठिकाणी राजमाता जाऊ ना, राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची एकदा जोरदार टाळी वाजवा या सर्व विद्यार्थिनीसाठी. खऱ्या अर्थानं खूपच गोड असं या ठिकाणी निश्चित त्यांची टाळांची साथ प्राप्त झाली. किती सुंदर अशा पद्धतीने त्या इथपर्यंत उपस्थित आहेत. खरंच तुमचं खूप मनापासून धन्यवाद. ही सर्व वारकरी विद्यार्थी ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था आदरणीय ऋषिकेश महाराजांच्या संस्थेतील ही सर्व विद्यार्थी एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी टाळांची साथ या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांनी प्राप्त केलीत, वारकऱ्यांनी प्राप्त केलीत. मनापासून धन्यवाद. किती गोड असा या ठिकाणी सोहळा आपल्या गावामध्ये घडतोय. खरा आपलं फार मोठं भाग्य. समजा ही एवढी सगळी लहान लेकरं वारकरी, ही सर्व गायनाचार्य वादनाचार्य, एवढे छान छान पद्धतीनं मोठे कीर्तनकार आम्ही नाही बरं, इतराचे आम्ही साधारण इथपर्यंत तुमची लेख म्हणून मी उपस्थित आहे बरं का. आणि पण खऱ्या अर्थानं हरिदास महाराजांचं सातत्यानं कॉन्टॅक्ट होत होतं, तुमच्या सर्वांचा आग्रह इथपर्यंत येत होता. त्यामुळे खरंच इथपर्यंत येण्याचा योग भगवंताची कृपा, संतांची कृपा म्हणून इथपर्यंत येण्याचा योग. मनापासून धन्यवाद. चोपदार चला त्यांचं मी म्हणलं अशी काही जादू आहे का काय गुप्त होण्याची, पण नाही, त्यांचंही मनापासून धन्यवाद. चला काही हरकत नाही. त्याचबरोबर साऊंड सिस्टीम साठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशा पद्धतीचे ऑपरेटिंग या ठिकाणी दादांनी दिलीत. दादा तुमचे खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आणि खूप चांगले प्रयत्न या ठिकाणी आपल्या परमार्थाच्या वाढीचे आपण करतच आहोत. संतांची त्याच्यावरती कृपा आहेच आहे. ओम साई क्रिएशन या ठिकाणी
या सर्व कार्यक्रमाचं चित्रीकरण इथपर्यंत करत आहेत, मनापासून धन्यवाद। त्याचबरोबर या ठिकाणी सर्व श्रोते माय बापांच्या चरणी नतमस्तक होते। समवेत माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंग वादक अर्जुनजी महाराज साळेकर, त्यांचेही मनापासून धन्यवाद। डोकू नका बरं का, त्या लगेच डोकवायला लागल्या, निश्चितच या ठिकाणी त्यांचं धन्यवाद। आज मी इथपर्यंत उभी आहे। मी नेहमी सांगते, धर्मासाठी जगा, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, पण कसा धर्म टिकवा। घरात आई आणि गोठ्यामध्ये गायीची प्रत्येकानं सेवा करा। आज किती लोकांच्या दारापुढे खिलार गाई पाहायला मिळते, प्रामुख्याने ते बहुतांश आता राहिलीच नाही। खिलार गाई जेमथेम बोटावरती मोजण्यासारख्या लोकांकडेच राहते। पण माझी विनंती आहे, आज जर खऱ्या अर्थानं आपल्याला आपलं जीवन चांगल्या परीचं जगायचं असेल ना, तर गोमातेची सेवा जीवनामध्ये गरजेची आहे। मी स्वतः गोसेवक आहे, या कारणानं सांगेन, आज भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातीवंत खिलार गाई आणि जातीवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय। आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राबाहेर गोमातेच्या प्रचार प्रसाराचं माध्यम काम करत असताना खऱ्या अर्थानं प्रत्येकानं एक तरी खिलार गाई त्यांच्या घरी असावी, प्रत्येकाच्या घरी, आणि तिची सेवा आपल्याकडून घडावी, एवढीच विनंती आज मी प्रत्येकाला करते। आणि खऱ्या अर्थानं गोसेवा करा। अधिकच न बोलता उपस्थित सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होते आणि हनुमंतरायांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्णविराम। त्याने सोडून दे रे धनाच्या तुला लसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी आपल्या जीवनाचं हित साधून परमार्थ करण्याचा प्रयत्न करा। असे हा जन्म मोलाचा, असे हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया, नको घालवू वाया, नको सदा गारे सदा गारे सदा गारे उपाली तू सकाळी रात्री रागाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लवकर परमार्थ करा। अधिक जण बोलता उपस्थित सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होते। तुकोबाराय सांगतात, खऱ्या अर्थानं तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाणू, तुम्ही कसे आहात जीवनामध्ये संतांमधले गुण व्यक्त करत असताना जगद्गुरु तुकोबाराय चंदनाचं उदाहरण देतात। कारण चंदनामधला सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे शीतलता। आपल्या कपाळाला जर एक टिका जरी चंदन लावलं तरी सुद्धा आपलं डोकं शांत राहतं। चंदनाचा प्रभाव एवढा मोठा आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्या सुगंधाने सर्व परिसर दरवळत राहतो। संतांच्या वास्तव्यानं सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला निश्चित आपल्या जीवनामध्ये फार मोठा परमार्थाचा सुगंध प्राप्त होत असतो। तसंच चंदनाचा टिळा कपाळी लावला तरी शांतता प्राप्त होते। ही शीतलता संतांच्या अंगी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात।
चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी जन